असेल तर समोर ये, समोर ये. आत्ता आमच्याकडे 5 महिला आलेल्या आहेत. या मुलूंचा नागड्या पोपटलालने कसं शोषण केलंय त्याचं जनता न्यायालयात त्यांना मी हजर करू. 5 महिला. एक मध्यंतरी प्रकरण आलं होतं नागड्याचं. आता 5 महिला आलेल्या आहेत. पण आम्हाला असं वाटतं की या अशा प्रकारचं राजकारण आम्ही करू नये. त्यालाही बायको आहे, त्यालाही सून आहे, हा कुटुंब आहे. 5 महिला तक्रार द्यायला तयार आहेत या. आणि हा आमच्यावरती आरोप करतोय साला शिवसेनेवर. आम्हाला चॅलेंज करतोय. याची लायकी काय? कोण आहे हा? महाराष्ट्रातून उद्योग पळून चाललेले आहेत, पळून येत आहेत, खेचून येत आहेत. त्याच्यावर बोल. 8,000 कोटीचा ॲम्ब्युलन्स घोटाळा आहे, त्याच्यावर बोल. 500 कोटीचा राहुल कुलचा मनी लॉन्ड्रिंग घोटाळा आहे, त्याच्यावर बोल. अजित पवारच्या सिंचन घोटाळ्यावर बोल. 70,000 कोटीचा प्रधानमंत्री बोलले आहेत ना. हसन मुश्रीफवर बोल. बोलतोयस का? या खिचडी घोटाळ्यातला जर झाला असेल, त्यातले सगळे लाभार्थी जे आहेत, ज्याने बीएमसी कडून पैसे घेऊन खिचडीचं वाटप केलं नाही, हे सगळे लाभार्थी आज भारतीय जनता पक्षामध्ये आणि मिंदे गटामध्ये आहेत. हे सगळे लाभार्थी मी नावं सांगतो तुम्हाला. त्यातल्या काही लोकांचा वर्षा बंगल्यावर आणि देवगिरी बंगल्यावरती केटरिंग चालू आहे. त्यांचं केटरिंग आज 20-20, 25-25 कोटीची खोटी बिलं या लोकांनी काढून बीएमसी कडून. आणि या सगळ्यांचं आज वर्षा बंगल्यावर आणि देवगिरी बंगल्यावरती आज एक केटरिंग सुरू आहे. मिंदे गटातल्या एका खासदाराची त्याच्याशी पार्टनरशिप आहे. त्याने बिलं काढली, मग खिचडी वाटली नाही.